कुणाला पाठवायचं, का पाठवायचं, कसं पाठवायचं याचा निर्णय घेण्यासाठी म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित राहिलेले या तालुक्यातील सगळेच आदरणीय माझे कार्यकर्ते बंधू, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आदरणीय महिला भगिनी, सगळ्यात अगोदर आम्हा सगळ्यांना व्यासपीठावर यायला खूप उशीर झाला आणि आपल्या सगळ्यांना ताटकळ थांबावं लागलं, त्रास झाला, त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। या सभेसाठी खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यातून खरं तर एक नवा विचार महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेण्यासाठी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय डॉक्टर लक्ष्मणजी हाके साहेब, खास आपल्या नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले डॉक्टर विरूपाक्ष शिवलिंग शिवाचार्य मुखेडकर महाराज, ज्यांना आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण विधिमंडळात पाठवणार आहोत, ते आपले लाडके उमेदवार आदरणीय गणेशदादा हाके, जनसेवाचे शक्ती पक्षाचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पाठबळ वेगळ्या वेगळ्या माध्यमातून देण्यासाठी उपस्थित राहिलेले व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, तर सगळ्यात अगोदर या अहमदपूरमध्ये माझ्या मनोगताची सुरुवात करत असताना या अहमदपूरचा आणि माझा ऋणानुबंधाची सुरुवात खर तर 2004 साली अहमदपूरकर महाराजांच्या पावन स्पर्शानं, त्यांच्या सानिध्यानं आणि त्यांच्या आशीर्वादानं झाली आणि त्यांचं आणि या अहमदपूरचं नातं हे खऱ्या अर्थानं अहमदपूरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावं याची सुरुवात झालेलं हे नातं खरं तर आज त्यांच्या माघारी गणेशदादांच्या रूपानं महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन पूर्णत्वाला जाणारा दिवस आज उजाडतोय हे बघत असताना खरं तर मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो। मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की गणेशदादांचा परिचय आपल्या सगळ्यांना खरं तर त्या ठिकाणी आहे, पण प्रामुख्याने उमेदवार कसा असावा, लोकशाहीमध्ये ज्याचा उल्लेख लक्ष्मणराव हाकेंनी केला की लोकशाहीमध्ये राजा राणीच्या पोटातनं जन्माला येत नाही, राजाला जन्म देण्याची ताकद मतदारांना मतपेटीच्या माध्यमातून देण्याचा अधिकार आपल्याला घटनेनं त्या ठिकाणी दिला आणि हा अधिकार वापरत असताना आपला लोकप्रतिनिधी कसा असावा याचा विचार करत असताना खरं तर गणेशदादांच्याकडे एका वेगळ्या नजरेने तुम्हाला आणि मला बघायला पाहिजे असं वाटतं। आपण गणेशदादांचा विचार करा, धनगर समाज हा या तालुक्यातला एक प्रमुख समाज घटक, त्या समाजात फार मोठं शिक्षणाचं वारसा आलेलं नसताना सुद्धा आपण शिक्षणाचा आग्रह धरणारा एक मुलगा खरं तर स्वतःला शिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करायचा प्रयत्न करतो, महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतो आणि हे सिद्धत्व करत असताना खरं तर जो महाराष्ट्र लोकसेवेची परीक्षा पास करू शकतो त्याला स्वतःच्या आयुष्यात अनेक गोष्टी करता आल्या असत्या, ह्या न करता कुठंतरी ज्या समाजात मी जन्माला आलो, ज्या अहमदपूरमध्ये मी जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो, त्या अहमदपूर वासियांसाठी माझ्या हातून काही घडावं या भावनेतून खरं तर महाराष्ट्र राज्याच्या सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा एक धर्म त्या ठिकाणी स्वीकारायचं ठरवतो आणि आपली सेवा महाराष्ट्र राज्याला अर्पण करतो। ही खरं तर गणेशदादांच्या कर्मयोगाची झालेली सुरुवात ही प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे। आज महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या अधिकाऱ्याची चुणूक बघून, त्याचं कार्य कौतुक बघून, त्याचा सामाजिक कामाविषयी असणारा जिव्हाळा बघून मला वाटतंय 95 साली पहिल्यांदा शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं आणि माझ्या कोडोली गावचे अण्णासाहेब डांगे नावाचे मंत्री खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामविकासचे मंत्री झाले आणि त्यांच्याकडे पहिल्यांदा गणेशदादांच्या कामाची झालेली सुरुवात
आणि हे काम करत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर त्यांना काम करायला मिळालेली संधी आणि हे सगळं काम करत असताना एक प्रशासक आणि एक राजनेता ज्या वेळेला विचारानं एकत्र येतात त्यावेळेला समाजासाठी आपण काय काम करू शकतो या विश्वासानं त्यांची निर्माण झालेली कारकीर्द ही आठवण खरं तर गणेशदादांच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येते। मला वाटते स्वर्गीय मुंडे साहेबांनी गणेशदादांना आग्रह केला की तुमच्यासारखा एक अधिकारी म्हणून काम करण्यापेक्षा तो लोकसेवक बनावा आणि ही लोकसेवा करण्यासाठी तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या, मुंबईवरनं तुम्ही परत अहमदपूरला जावा आणि अहमदपूरच्या लोकांच्या बरोबरीनं अहमदपूरच्या नव्या विजयाच्या संकल्पाकडे अहमदपूरच्या नव्या स्पर्धेतल्या आश्वासक चेहऱ्याबद्दल तुम्ही कामाची सुरुवात करा अशा पद्धतीचं त्यांना केलेलं आव्हान आणि खरं तर स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता राजकारणात मी यशस्वी होणार का अयशस्वी होणार हा विचार न करता खरं तर शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन एखादा अधिकारी तुमच्या सेवेमध्ये येतो। मला अहमदपूर वासियांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। आज जेवढे म्हणून उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यातल्या एका तरी उमेदवारानं अशी शासकीय नोकरी सोडून काय होणार आहे हे माहिती नसताना लोकसेवेचं व्रत घेतलं असतं का या प्रश्नाचं उत्तर गणेशदादाकडे आज बघत असताना तुम्हाला आणि मला आज त्या ठिकाणी द्यायचं आहे। आज गेले 2004 पासून आज 2024 आलं, 20 वर्ष सातत्यानं काम करत असताना 2014चा आलेला 3000 मतांचा पराभव त्यांनी सांगितला। पराभव स्वीकारलेला असताना सुद्धा 2019ला थांबा म्हणून सांगितल्यावर संघटनेसाठी थांबलं पाहिजे, संघटनेला महत्व दिलं पाहिजे या भावनेतून थांबून त्यांनी आपल्या सगळ्यांशी जोडलेला ऋणानुबंध आपण सगळ्यांनी बघितला। आणि या सगळ्या काळामध्ये खरं तर मी काय करू शकतो, आज पदावर नसताना मला कुठल्या माध्यमातून काम करता येईल आणि म्हणून या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलेल्या वेगळ्या वेगळ्या कामांचे संकल्प आज तुम्ही आणि मी जर या ठिकाणी डोळ्यासमोर घ्यायचं म्हटलं तर मला प्रामुख्यानं 1-2 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल। मला वाटते या अहमदपूर शहराच्या कॉर्पोरेशनच्या समोर महात्मा बसवेश्वरांचा एक पुतळा झाला पाहिजे, त्यांच्या विचारांचं एक जिवंत स्मारक झालं पाहिजे। हा भावना पहिल्यांदा या अहमदपूरमध्ये जर कोणी मांडली असेल तर ती गणेशदादानं मांडली आणि नुसती मांडली नाही तर 18 महिन्याच्या काळात तो पुतळा पूर्णत्वाला नेला आणि आपण जे मांडतो ज्यातून काही चांगली ऊर्जा प्रेरणा आपल्याला समाजासाठी निर्माण करता येईल असं काम स्वतः पुढे होऊन केलं पाहिजे ही भूमिका खरं तर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला। मला वाटते दुसरे नेते म्हणून ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा आपण उल्लेख करतो, मला वाटतं गोपीनाथ मुंडेंचा सुद्धा एक पुतळा अहमदपूरमध्ये व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या शहरातल्या लोकांना लोकसेवेची प्रेरणा मिळत राहावी, कार्यकर्तृत्वाची त्यांच्या आठवण होत राहावी हा सुद्धा संकल्प गणेशदादांनी खरं तर त्या ठिकाणी ठेवला होता। मला वाटतं काही कारणानं गणेशदादा ते काम अजून पूर्ण झालेलं नाही, पण प्रामुख्याने ह्या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगेन की गणेशदादांचा हा सुद्धा संकल्प तुमच्या सगळ्यांच्या भावनांचं प्रतीक म्हणून खरं तर ह्या अहमदपूरमध्ये साकारणार आहे आणि ते साकारण्याची शक्ती तुमच्या माध्यमातूनच आम्हा सगळ्यांना मिळणार आहे हा सुद्धा विश्वास खरं तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। खरं तर एखाद्या अशा चांगल्या उमेदवाराला तुमच्या समोर घेऊन येत असताना मला सांगितलं पाहिजे ज्याचा उल्लेख या सभेचे अध्यक्ष या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय खंदाडे साहेबांनी आपल्या समोर केला की खरोखर ज्यावेळेला लार्जर इंटरेस्ट हा शब्द आपण म्हणतो, व्यापक समाजाचं हित कशात आहे असे प्रश्न ज्या वेळेला आपल्या समोर येतात त्यावेळेला आपण कुठली भूमिका घ्यायची, का घ्यायची, कशासाठी घ्यायची याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण खरं तर खंदाडे साहेबांच्या माध्यमातून खरं तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आज आपल्या समोर ताकदीनं येत असताना त्या ठिकाणी मिळालं, ज्याचा उल्लेख खंदाडे साहेबांनी केला की त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती, त्यांनाही आमदारकी लढवायची होती, त्यांना सुद्धा पाठबळ देणारे अनेक त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या मतदारसंघातले त्यांच्या पाठीमागे होते। आम्ही ज्या वेळेला एकत्र बसलो आणि ठरवलं की बाबा एकत्र येऊन आपण निर्णय घेऊया, मी खंदाडे साहेबांना म्हटलं की परमेश्वराच्या कृपेनं तुम्हाला 5 वर्ष आमदारकीचं काम करायला मिळाले, तुम्ही अतिशय चांगलं सकारात्मक काम ह्या मतदारसंघामध्ये निर्माण करून दाखवले
गणेश दादांनी 10 वर्षापूर्वी 3000 मतांना पराभव पत्करलाय, तरी सुद्धा न कंटाळता ते काम करत राहिलेत। आणि म्हणून गणेश दादांना आपण ह्या वेळेला संधी देऊया। माझ्या शब्दाखातर तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, तुम्ही आमच्या बरोबर ह्या प्रक्रियेमध्ये या, अशी विनंती खरं तर मी त्यांना केली होती। ती विनंती करणं सोपं आहे, पण मी मगाशी जो शब्द वापरला की व्यापक समाजाचं हित ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता विचार करतो, मी राजकारणात कशासाठी आहे, मी समाजकारणात कशासाठी आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचं माझ्या हातून काही चांगलं व्हावं ही जर माझ्या मनातली भावना असेल, माझ्या एकट्याचं चांगलं व्हावं अशी भावना असेल तर वेगळं, आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचं चांगलं व्हावं ही भावना घेऊन जर कोण काम करत असेल तर त्याला व्यापक समाज हित म्हटलं जातं। आणि या व्यापक समाज हिताचा विचार करत असताना खरं तर खंदाडे साहेबांनी मन मोठं केलं, आपला अर्ज मागं घ्यायचं ठरवलं आणि ह्या व्यासपीठावरून प्रत्येक गावात वस्त्यात जिथं जिथं त्यांनी ऋणानुबंध निर्माण केलाय त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन गणेश दादाला पाठबळ मिळवून देण्याचं काम आज खंदाडे साहेब या ठिकाणी करताय। त्यांना मी एक शब्द दिला होता की तुम्ही हा शब्द पाळा। ज्या वेळेला मी अहमदपूरला लोकांना भेटायला येणार आहे त्या अहमदपूरच्या सगळ्या जनतेच्या समोर मी सुद्धा तुम्हाला एक शब्द देणार आहे की तुम्ही हा शब्द माझा पाळलाय, आज गणेश दादा तुमच्या शब्दामुळे आमदार होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा हे सार्वजनिक काम करण्याची शक्ती जनसुराज्य शक्तीच्या वतीनं याच आणि वेगळ्या रूपाने मी तुम्हाला देणार आहे, हे माझं जाहीर वचन त्या सगळ्या लोकांच्या समोर मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी द्यायचं आहे। आणि एक अतिशय चांगला योग, तुमच्या सगळ्यांच्या मनातलं काहीतरी चांगलं व्हावं या इच्छाशक्तीचा योग खरं तर आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडून येतोय आणि एका नव्या बदलांची सुरुवात खरं तर या ठिकाणी होणार आहे। मला सांगितलं पाहिजे की अहमदपूर बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे। अहमदपूर काय होतं, अहमदपूरच्या शिक्षणाचा दर्जा काय होता, अहमदपूरच्या शिक्षणाची चर्चा काय होती, म्हणजे अनेक गोष्टीतल्या तुमच्या माझ्या वाडवडिलांनी प्रचंड मोठं नाव या अहमदपूरला मिळवून दिलेलं। मागच्या 25-30 वर्षाच्या काळात आपण नेमकं कुठं गेलो। आज लोहारे गुरुजींचं यशवंत हायस्कूल म्हटलं की लोक काही गोष्टी गर्वाने सांगायचे। आपल्या महात्मा गांधी हायस्कूलचा उल्लेख करत असताना सगळा महाराष्ट्र याकडे बघायचा की बाबा ही कुठली अहमदपूरची शाळा आहे की पहिला 10वीचा आणि 12वीचा मुलगा याच शाळेतून त्या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडतो। मला गणेश दादांना सांगायचं हे वैभव नेमकं गेलं कुठं आणि हे घालवायला नेमकं कारणीभूत कोण आहे या विषयाचा कधीतरी तुम्हाला विचार करावा लागणार आहे। ज्याचा उल्लेख गणेश दादांनी केला की जनसुराज्याचं हे तिकीट घेत असताना जनसुराज्याकडनं त्यांच्या अपेक्षा काय, सामान्य माणसाच्या आयुष्यात सुराज्य साकारावं ही संकल्पना मांडत असताना लोकशाहीमध्ये कुणीतरी देव येईल, आशीर्वाद देईल आणि सुराज्य निर्माण होईल ही अपेक्षा करण्यापेक्षा जनसामान्यांनी सुराज्य साकारण्यासाठी स्वतःची एक संघटित शक्ती निर्माण करावी, संस्कारातनं संकल्प करून सिद्धीपर्यंत जाण्याचा प्रवास चालू करावा आणि महाराष्ट्राला नव्या महाराष्ट्राची ओळख करून देत असताना महाराष्ट्राचे भूमिपुत्र म्हणून आम्ही या लोकशाहीचं पावित्र्य राखणार आहे या विचाराला शक्ती देण्यासाठी आपण 4 पावलं चालावं। या विचारात खरं तर जनसुराज्य शक्तीचा जन्म झालाय आणि म्हणून याची ओळखच अशी आहे की आर्थिक न्याय मिळाला तर सामाजिक न्याय मिळेल आणि आर्थिक न्यायाच्या संकल्पना मांडत असताना लोकराज्यातनं नेमका आपण काय मिळवलं। महाराष्ट्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्र, शहरी महाराष्ट्र असे 2 विभाग पडले का? महाराष्ट्राचा आर्थिक प्रगतीचा वेग 7% आहे म्हणून ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला ग्रामीण महाराष्ट्रात राहणाऱ्या शेती आणि शेतीपूरक उद्योगावर स्वतःच्या कुटुंबांची व्यवस्था चालवणाऱ्या माणसांचा आर्थिक विकासाचा दर 1.5% आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं का? आणि मग हा विषय जर आम्ही लोकांच्या समोर नेणार नसतो, आमच्या लोकराज्यातनं आम्हाला महाराष्ट्राच्या सरासरी विकासाबरोबर आणावं हा आग्रह करणार नसलो, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आमच्या तालुक्यांच्या मध्ये निर्माण व्हाव्या, आमच्या शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था निर्माण व्हाव्या, प्रक्रिया केलेल्या मालाचं मार्केटिंग करता यावं आणि शेतीमालाचा सगळा नफा आमच्यापर्यंत यावा, अशा प्रकारच्या पद्धतींचा पुरस्कार करणार नसलो तर प्रामुख्यानं आम्ही निदान कायम मागच राहिलो का? आम्ही गावं सोडून शहराच्या मागणं पळत राहायचं का? गावात राहून अडचणीत यायचं का? गावात राहून शेतकरी करणाऱ्याला कोण मुलगी देणार नाही
आणि शहरात राहून नोकरी करत असला त्यालाच लग्नाच्या बाजारात किंमत आहे, अशा नव्या व्यवस्थेला आम्ही जन्म घालायचा का? या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर खरं तर सुराज्याच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न तुम्हाला आणि मला करायचा आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही कुणी वारणा नगरला या, मी म्हणणार नाही, पण युट्यूबला वारणा विश्व नावाची संकल्पना आहे, ती कधीतरी ते चॅनेल ओपन करून बघा. कैलासवासी तात्यासाहेबांनी संत तुकाराम महाराजांनी एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत हा विचार मांडला, जो लोकराज्यामध्ये गणेशदादा घेऊन सुराज्याच्या संकल्पनेमध्ये आम्ही मांडतोय की 100 पावलं एक माणूस चालला तर त्याला आपण प्रगती मानत नाही, पण 100 जणांना घेऊन जर आपण एक पाऊल चाललो तर ती लोकशाहीतली प्रगती. आणि म्हणून 100 जणांना घेऊन एक पाऊल चालायचं हे सहकाराच्या मंत्रातनं सुरू झालेलं तुमच्या माझ्या वाडवडिलांनी सुरू केलेलं काम दुर्दैवानं ह्या मराठवाड्यात आणि अहमदपूरमध्ये संपवायचं काम कोणी केलं का? मी काही गोष्टींचं उदाहरण या ठिकाणी देणार नाही. वारणा दुधासारखा मोठा व्यवसाय मी चालवतो. मी तुम्हाला सांगेन आज वारणाच्या गाईच्या दुधाचा दर किती असेल. मी कुणावर टीका करायसाठी सांगत नाही, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की आज वारणा दूध संघाला दूध घालणाऱ्या 3, 5, 8, 5 या फॅटच्या गाईच्या दुधाचा दर 37 रुपये लिटर आहे आणि जो अहमदपूर तालुक्यात तुमचा 30 रुपये लिटर सुद्धा नाही, त्यात शासनाचे 5 रुपये. आणि मग 700 रुपये लिटरला जर फरक पडणार असेल, 700 रुपये टनाला ऊसाच्या फरक पडणार असेल, सोयाबीन सारख्या उत्पादनांच्यावर प्रक्रियेचा विचार सुद्धा आमच्यापर्यंत जर पोहोचणार नसेल आणि आम्हीच निर्माण केलेली कारखानदारी आम्हीच विकत घेऊन कोणतरी व्यक्तिगत कामासाठी चालवणार असेल, तर मग ही माणसं खरंच अहमदपूरच्या सामान्य माणसाच्या हिताचा विचार करतायत का? हा विचार कधीतरी तुम्ही आणि मी करणार आहे का नाही, याचं सुद्धा उत्तर कुठंतरी तुम्हाला आणि मला या निमित्तानं द्यावं लागेल. आणि म्हणून मी या व्यासपीठावरून सांगेन की ज्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आहेत, मी फक्त साखर कारखाना म्हणत नाही, अनेक प्रक्रिया उद्योग आहे. एक सोयाबीनचं उदाहरण जरी गणेशदादा आपण डोळ्यासमोर घ्यायचं म्हटलं तर सोयाबीन पासून अनेक गोष्टी तयार होतात. आज सगळं जग शाकाहारीवरनं वेगन नावाच्या संकल्पनेवर निघालं. आज सोयाबीनचं दूध बनवलं जातं आणि सोयाबीनचं दूध हे वेगन लोकांच्यासाठी वापरलं जातं. आज सोयाबीन पासून मटण बनवलं जातं आणि शाकाहारी मटण म्हणून ते त्या ठिकाणी वापरलं जातं. आज सोयाबीनच्या उत्पादकाला ही उत्पादनं जर आपण लघु उद्योजकाच्या माध्यमातून द्यायचं ठरवलं, शिक्षणाच्या माध्यमातून नव्या संकल्पना द्यायचं ठरवलं, दुधाच्या माध्यमातून नव्या संकल्पनांच्या पर्यंत त्याला हा फायदा पोचवायचा ठरवला, तर ह्या नव्या आर्थिक विश्वाचा हा प्रवास काही अडचणीचा ठरणार आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी जाहीरपणानं आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की गणेशदादा सारख्याला तुम्ही ताकद द्या. मी पहिलं या ठिकाणी तुम्हाला सांगेन की नळेगावचा जो कारखाना सहकारातला बंद पडलेला आहे, हा कारखाना कोण आम्ही खरेदी करणार नाही. हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवून हा पुन्हा सभासदांच्या मालकीचा करून शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना शेतकऱ्याच्या जीवनात काय परिवर्तन करू शकतो हे समोरासमोर उदाहरण तुमच्या समोर ठेवणार आहे. पण हे जर करायचं असेल तर कुठंतरी आमच्या विचाराचा आम्हाला सांगेल त्या पद्धतीने एखादी योजना राबवणारा कार्यकर्ता तुम्ही निर्माण करायचं काम सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते तुम्ही करून द्यावं हे मनापासूनचं आव्हान मी तुम्हाला या निमित्तानं करतोय. अहमदपूर महाराजांच्या भक्तिस्थळाची पायाभरणी सुद्धा करण्याचं भाग्य खरं तर त्या काळामध्ये मला मिळालं. आज मी त्या ठिकाणी गेलो होतो, त्याही बाबतीत मी या ठिकाणी सांगेन की ह्या निवडणुकीनंतर भक्तिस्थळाचं राहिलेलं जे काम आहे ते पूर्ण करायसाठी कितीही पैसा लागू दे, 20 कोटी लागू दे, 25 कोटी लागू दे, पण अहमदपूरला साजेस अहमदपूरकर महाराजांची राष्ट्रसंत म्हणून त्यांची जी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे, त्यांचं हे भक्तिस्थळ हे अहमदपूर वासियांना ऊर्जा देणारं, आशीर्वादित करणारं स्थळ म्हणून विकसित करण्याचं सुद्धा आश्वासन आजच्या ह्या सभेमध्ये मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासूनचा हा आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या पाठीशी गणेशवादाच्या रूपानं त्या ठिकाणी द्यावा. विधिमंडळात माझ्याबरोबर जाणारा एक माझा सहकारी गणेशदादाच्या रूपानं तुम्ही पाठवावा असं मनापासून